नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत जिथे इतिहास आणि कला यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। साताऱ्यातील वाई तालुक्यात भुईंज या गावी आपण आलेलो आहोत। या गावात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सख्या बहिणींचा म्हणजेच राणूबाई जाधव, राणू अक्का यांचा ऐतिहासिक वाडा आणि त्यालगत असलेलं एक अद्भुत शिवमंदिर आज उभं आहे। चला तर मग आज या विसरलेल्या इतिहासाचा मागोवा घेऊया। हे मंदिर भूमिज आणि मराठा स्थापत्य शैलीचा मिलाप दिसते। मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत सुबक कोरीव काम आहे। भिंतीवर हत्ती, सिंह आणि फुलांच्या आकृत्या कोरलेल्या दिसतात। हे समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते। हत्तीवर बसलेला योद्धा आणि आजूबाजूला असलेल्या आकृत्या एखाद्या ऐतिहासिक मिरवणुकीचा किंवा युद्धाचा भास निर्माण करतात। हे आपण पाहतो शार्दूल किंवा व्याल ही एक काल्पनिक प्राण्याची आकृती आहे, ज्याचे शरीर सिंहाचे आणि तोंड वेगळ्या प्राण्याचे असते। मित्रांनो, समोर जो तुम्ही वाडा पाहत आहात तो साधासुद्धा वाडा नाही आहे। राणूबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या आणि संभाजी महाराजांच्या भगिनी। फलटणच्या निंबाळकर घराण्यात त्यांचा विवाह झाला होता, पण पुढे त्यांना भुईंजची जहागिरी मिळाली। वाड्याच्या जवळच असलेले हे प्राचीन शिवमंदिर, हे मंदिर राणू अक्कांच्या खाजगी देवघराचा भाग असावा। मंदिराचं शिखर आणि बाहेरून दिसणारी नक्षी पाहूनच आपण थक्क होतो। काळ्या पाषाणातील हे मंदिर पेशवेकालीन शिल्पकलेचा एक सर्वोच्च आविष्कार आहे। मंदिराच्या पायाकडे अधिष्ठानाकडे पाहिले तर आपल्याला शिल्पकाराचे कमाल दिसते। इथे हंस, मिथुन आहे, जे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं। समोर पहा हत्तीच्या रांगा कोरलेल्या आहेत, जे शक्तीचं दर्शन घडवतात। मंदिरावरील नाजूक कोरीव काम आणि वाड्याची ही भव्यता भुईंज गावचा वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर उभा करते। हे शिवमंदिर वाड्याच्या अगदी जवळ असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे जाधव घराण्याचे खाजगी देवघर किंवा ग्रामदैवत म्हणून पूजले जात असावे। मंदिराच्या छताकडे जरा नीट लक्ष द्या। दगडामध्ये कोरीव लोलक टांगलेले दिसतात। हे पाहून विश्वासच बसत नाही की साध्या छन्नीने हातोड्याने दगडावर इतके नाजूक काम कसं केलं असेल। हे काम पाहून दक्षिणेतील होयासळ मंदिराची आठवण येते। मंदिराच्या खालच्या थरावर जर आपण विचार केला तर हत्तींच्या रांगा, सिंहाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। हे मंदिर केवळ भक्तीचे ठिकाण नसून त्या काळातील समृद्ध कलेचा वारसा आहे। प्रत्येक दगड इथे एक वेगळी गोष्ट सांगतोय। आपण कल्पना करा की हे छन्नी आणि हातोडीने हे काम करण्यास, हे कोरीव काम करण्यास त्या कारागिराला किती वेळ गेला असेल, किती दिवस लागले असतील किंवा किती वर्ष लागली असतील हे नक्षीकाम कोरण्यास। असे हे सुंदर शिल्प असलेलं मंदिर, हे मंदिर तांत्रिकदृष्ट्या जागतिक आश्चर्यापेक्षा कमी नाही। स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने ही नक्षी जागतिक स्तरावर का गाजू शकते याची काही महत्त्वाची कारणे आहेत। दगडावर कोरीव काम करणे सोपे असते, पण दगडाला कापडासारखा आकार देऊन तो हवेत लटकता पेंडल स्टाईल ठेवणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे। छन्नीचा एक चुकीचा फटका संपूर्ण दगड फोडू शकला असता। अशा प्रकारचे काम जगभरात फार कमी ठिकाणी पाहायला मिळते। उदाहरणार्थ हम्पी किंवा दक्षिण भारतातील काही मंदिरे पाहायला मिळतात। जगभरात ग्रीक, रोमन किंवा गोथिक स्थापत्य शैलीची चर्चा होते, पण मराठाकालीन ही दख्खनी शैली तितकीशी जगासमोर आलेली नाही। पेशवे काळात लाकडी कोरीव काम प्रसिद्ध होते, पण त्याच काळात दगडावर इतके नाजूक काम करणे हे भुईंजच्या शिल्पकलेचे वेगळेपण आहे। थोडक्यात सांगायचे तर कलेच्या आणि कौशल्याच्या बाबतीत हे मंदिर जगातील कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही। फक्त त्याला योग्य प्रसिद्धी आणि राजश्रेयाची गरज आहे। हे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। छताच्या कडांना दगडांचे नाजूक लोलक लटकलेले दिसतात। हे काम इतके नाजूक आहे की त्याला काष्ठशिल्प पद्धतीचे पाषाण काम म्हणतात। भारतामध्ये अशा प्रकारचे दगडी लोलक किंवा
थेंबासारखे नक्षी इतरही काही मोजक्या ठिकाणी पाहायला मिळते, पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे. कर्नाटकमध्ये विजयनगर साम्राज्यातील मंदिरामध्ये विठ्ठल मंदिर छताच्या कडांना अशा प्रकारचे दगडी लोलक पाहायला मिळतात, मात्र तिथली शैली थोडी वेगळी आहे. खजुराहो मध्य प्रदेश इथल्या काही मंदिराच्या अंतर्गत छतामध्ये अशा प्रकारचे मोत्यांच्या माळासारखे कोरीव काम आहे. होयसळ मंदिरे बेलोर हळेबीड कर्नाटकमधील होयसळ शैलीतील दगडावर अतिशय नाजूक मायक्रो कवरिंग आहे. तिथल्या छताच्या कोपऱ्यात अशा प्रकारचे लोलक दिसतात. तसेच कोल्हापूर कोपेश्वर मंदिर खिद्रापूरच्या मंदिरातही छताच्या बाहेरच्या बाजूला अतिशय सूक्ष्म दगडी नक्षी आहे. ती भुईंच्या या कामाशी मिळतीजुळती आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस अशा प्रकारे थेंबासारखे लोलक कोरण्याचे धाडस महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. जगामध्ये अनेक ठिकाणी भव्य मंदिरे किंवा चर्च आहेत, पण दगडाला इतके द्रवरूप स्वरूप देण्याची कला, जिथे दगड हा दगड न वाटता पाण्याचे थेंब वाटतो, ही कला केवळ भारतीय शिल्पकारांनाच अवगत होती. मित्रांनो, दगडालाही पाण्याचे थेंब बनवण्याची किमया आपल्या भारतीय शिल्पकारांनी इथे साधली आहे. असे काम जगातील बोटावर मोजण्याइतक्या वास्तूमध्ये पाहायला मिळते. हे आपल्या साताऱ्याचे आणि महाराष्ट्राचे वैभव आहे. मित्रांनो, आजचा हा वारसा थोडा दुर्लक्षित वाटतोय. वाड्याच्या भिंतीवर झाडं उगवली आहेत आणि कोरीव काम ही काही ठिकाणी झिजत आहे. छत्रपतींच्या घराण्यातील एका कर्तबगार स्त्रीचा हा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. आपण फक्त किल्लेच नाही तर अशा ऐतिहासिक गावातील वाडे आणि मंदिरही जपली पाहिजेत. तर मित्रांनो, भुईंचं हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं? रानू अक्काच्या या वाड्याबद्दल तुम्हाला कधी माहिती होती का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल. अशाच ऐतिहासिक ठिकाणासाठी पाहत राहा गिफ्ट ऑफ नेचर. मित्रांनो, मुळात ही पद्धत लाकडी बांधकामात वापरली जाते, पण लाकडाऐवजी काळ्या पाषाणात इतके नाजूक थेंब कोरून ते हवेत लटकते ठेवणे हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. चला आपण मंदिरात शिवहरी शंकर शिवशंभो. सर्वात प्राचीन मंदिर, अतिशय सुंदर असे हे बांधकाम. हो, वरती जाता येते म्हणजे ना, इथून जाता येते वरती. हो हो, शिवहरी शंकर शिवशंभो ती चाललेलं आहे. जिना आहे, वरती जाता येत नाही, तरी पण असं एकदम छोटा जिना वरती असं वरती निघालेलं आहे. जिन्यावरून जाऊ नका बरं का, हां लेकोडला जाऊ नका. जिन्यावरून चाललेलं आहे वरती. अतिशय सुंदर जिना. हो, खाली जाऊया आपण. हो, आलो. लेकोडाला नको, जरा हे झालंय जरा बांधकाम. नको, चला हळूहळू या, हळूहळू.
फार छान आणि सुंदर असे बांधकाम चालू केलं